नमस्कार शेतकरी मित्रांनो, शंकर नरहरी देशमुख प्रेरणेचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक 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 स्वागत। शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आहे आंब्याला एका काडीला आंबे किती राहावे, सेटिंग कशी असावी, आपण किती घेतो आंबा। आता ह्या पूर्ण काडीला 2 आंबे आहेत बघा। ही हिरवे जे आंबे आहेत ही गळत नाहीत आणि गळू नये म्हणून आपण ती प्रयत्न केला पाहिजे। आता एका काडीला जर 5-6 आंबे असतील, हे बघा मी दाखवतो, हे बघा आता हरभऱ्याच्या आकार झाले हिरवे आहेत, एवढे जर आंबे असतील तर आणखीन किती पाहिजे असते। पण आपण चिकाटी सोडायची नाही ही खरी गोष्ट आहे, पण आंबा गेला, मोहर गळून गेला, मोहर गळून गेला म्हणजे तुम्हाला एका काडीवर किती 5, 25, 50 असे आंबे असावेत का नाही। तर ही जी आता सेटिंग झालेली आहे ही योग्य आहे, कारण जवळ जर आपण जाऊन बघितलं ही आता आंबे तयार झालेले आहेत। याच्यानंतर जर वाऱ्यानं काही पडले तरीसुद्धा आपल्याला खूप असं आपल्या कामापुरते आपल्या झाडाला किती पेलल हे बघा। आता पूर्ण काडी वाळल्यासारखी दिसते, पण ह्याला 3-4 आंबे सेटिंग झालेले आहेत बघा। बघा आता पूर्ण काडी वाळलेली आहे, पण इथं तुम्हाला दिसत असेल आंबा। आणि यावर्षी मधमाशी कमी असल्यामुळं सेटिंग कमी आहे, ही बरोबर आहे, परंतु आपल्या कामापुरतं ह्याला आंबे लागलेले आहेत। हे आंबे आता आपण गळू नये म्हणून लॅनोपिक्स किंवा GE किंवा मायक्रोन्यूटंट ही घेणं फार गरजेचं आहे, ही योग्य आहे। पण आपण घाबरून न जाता ह्याची चिकाटी सोडायची नाही। बघा आता तुम्हाला दिसतंय, मी दाखवतो, एवढे आंबे आहेत हे बघा, परंतु आपण काय करतो, भेतो। आता हे सगळा बाहेर गेला, आता काय करायचं आहे, सूक्ष्म अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये, GE किंवा आणखीन फंट्याक यासारखी औषधं स्प्रे करून ह्याला जगवायचं आहे। ह्याचा दांडा मोठा व्हावा, वाऱ्यानं गळू नये, रस वाढणाऱ्या किडीपासून नुकसान होऊ नये, एवढंच आपल्या हातात आहे आणि एवढं करावंच लागेल, कारण हापूस गेला म्हणून आपण भेटतो। यावर्षी हापूसला भरपूर प्रमाणात बहार आला आणि तो सगळा गळून गेला। औषध खर्च तर दुप्पट तर शेतकरी मित्रांनो, औषध खर्च तरी दुप्पट हापूसवाल्याचाही झालेला आहे, आपलाही होणार आहे। पण आपण सूक्ष्म अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये, लॅनोपिक्स, 6B ही सर्व एकत्रित घेऊन आपण ह्याला वाचविणं गरजेचं आहे। बरेच शेतकरी काय म्हणतात, जास्त जर केमिकल एकत्र घेतली तर धोका असतो। तसं नाही शेतकरी मित्रांनो, जिथं ती आता उदाहरणार्थ तुम्हाला जर सांगितलं की मायक्रोन्यूटंट म्हणलं की त्याच्यात झिंक, फेरस, मॅग्नेशियम, बोरान हे सगळे एकत्र येतात, कारण ती एकात हातात हात घालून एकाच्या एक हातात हात घालून ही चालणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत। तर काही काळजी नाही, ही सगळी सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि GE, 6B ही एकत्र घेऊ शकता आणि त्याच्यामुळं गळती थांबत असते। आजचा विषय एवढाच होता शेतकरी मित्र, आज आपण येथेच थांबू। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा। तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर माझ्याकडं माझा हा नंबर आहे 9623253873। थँक्यू। अशा पद्धतीनं हरभऱ्याच्या आकाराची आता आपल्याला फळं बघायला मिळतात। तर अशा प्रकारचं सेटिंग झालेलं आहे, तुम्हाला दाखवतो लहान लहान। थँक्यू। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपली आंब्याची सेटिंग वाढवा। एवढी सेटिंग जरी झाली तर खूप छान आहे, घाबरायचं कारण नाही। आणि ती सेटिंग वाढविण्यासाठीचे उपाय, 100 लिटर पाण्यासाठी जिब्रेलिक ॲसिड 1.5 ग्रॅम प्लस
6 बिया 1.5 ग्रॅम प्लस युरिया लिक्विड युरिया 1 मिली प्रति लिटर पाण्याला किंवा 100 लिटर पाण्याला 100 ग्रॅम अशा पद्धतीनं 1-2 स्प्रे घ्या. त्याच्यामध्ये 100 लिटर पाण्यासाठी आपल्याला उशिरा घ्यायचं असतं प्लॅनोफिक्स, पण आताच घ्यावं लागेल कारण यावर्षी गळ जास्त आहे. तर 100 लिटर पाण्याला प्लॅनोफिक्स 30 ग्रॅम 30 मिली घेऊ शकता. थँक्यू.